विस्तार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा, राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांची ही मागणी आहे। दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं आत्राम यांनी स्पष्ट केलंय। तर 40 वर्षांच्या दारूबंदीने गडचिरोलीमध्ये काहीही साध्य झालं नाही असंही आत्राम म्हणत आहेत। हातभट्टीची दारू अधिकृत करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे। मोहाची दारू ही आदिवासी भागातली संस्कृती राहिलेली आहे। तुमचं काय मत आहे? नाही, हातभट्टी रेग्युलराइज नाही केला पाहिजे, परंतु आता कुठेतरी या जिल्ह्यामध्ये दारू बंद करण्यामध्ये मी सुद्धा होतो। पूर्ण जिल्ह्यामध्ये दारू बंद झाला आमचा, परंतु तिथे आता ज्या इंडस्ट्रीज येत असतील तर कुठेतरी आपण त्याला इंडस्ट्रीजला वाव दिला तर तिथे लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध करू शकतो। तुम्हाला असं म्हणायचं की मोहाची दारू लिगलाइज व्हावी, कायदेशीर व्हावी असं म्हणायचं आहे, अधिकृत व्हावी? नाही, अधिकृत झालंच पाहिजे ना। आता बाकीच्या आता वर्धा जिल्ह्यामध्ये दारू नाही आहे, परंतु जितका दारू वर्धा जिल्ह्यामध्ये विक्री होतो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये दारू विक्री होतो त्याचा हिशोबच नाही ना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार तुम्ही की दारूबंदी उठवा? नाही, आता करायला हरकत नाही, आता मी करणारच। झालं ना, 40 वर्ष आपण बंद केलं, काय झालं त्याच्यामध्ये? दारू आपण काय बंद झाला का जिल्ह्यामध्ये? कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी।